काजू खायला सगळ्यांनाच आवडतं, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. पण जसं जसं आपण मोठं होतो तसं काजू विषयी मनात थोडी थोडी काळजी वाटायला लागते किंवा भीती वाटायला लागते की काजू खाऊन कोलेस्ट्रॉल वाढेल का, काजू खाऊन शुगर वाढेल का. आणि या भीतीपोटी अनेक जण काजू खाण्याचं हळूहळू बंद करतात. तर चला आज या प्रश्नाचं उत्तर आपण बघूयात की काजू खाऊन खरोखरच कोलेस्ट्रॉल वाढतं का किंवा शुगर वाढते का, आणि मधुमेही काजूचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतात का. चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आहारामध्ये आपण जे नट्स घेतो किंवा ज्या तेलबिया घेतो त्यांचं महत्व खरं तर खूप मोठं आहे. आकाराने हे लहान असणारे नट्स किंवा खूप कमी प्रमाणात घेतले जाणारे नट्स आपल्याला अनेक पोषक द्रव्ये पुरवत असतात. त्यापैकीच एक म्हणजे काजू. काजू खायला सगळ्यांना खूप आवडतं, पण काजूमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा शुगर वाढते या भीतीपोटी अनेक जण काजू खायचं टाळतात. विशेषतः मधुमेही किंवा हृदयविकाराचा त्रास असणारे, ब्लड प्रेशर जास्त असणारे, कोलेस्ट्रॉल जास्त असणारे हे काजूपासून 4 हात लांबच राहतात. तर काजू खाऊन खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का किंवा शुगर वाढते का हे समजण्यासाठी आपण पहिल्यांदा काजूमध्ये नक्की असतं तरी काय हे बघूयात. साधारण 100 ग्रॅम काजूचा तुम्ही विचार केला तर त्याच्यामधनं आपल्याला 40% म्हणजे 40 ग्रॅम फॅट मिळतं, 30 ग्रॅम कर्बोदक मिळतात आणि 20 ग्रॅम प्रथिनं मिळतात. तुम्ही बघाल तर प्रपोर्शनेटली काजूमध्ये फॅट्सचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळेच काजूमधनं कॅलरीज पण प्रचंड मिळतात. म्हणजे जवळपास 100 ग्रॅम काजूमधनं 500 किलो कॅलरीज मिळतात. त्याच्यामुळे काजू थोड्या प्रमाणात जरी तुम्ही खाल्लेत तरी पोटामध्ये भरपूर फॅट आणि भरपूर कॅलरीज जातात. तर याचा विचार करताना आपण थोडासा 3 टप्प्यामध्ये करूया. पहिला शुगरसाठी. तर शुगरसाठी विचार कराल तर काजूमध्ये कर्बोदकांचं प्रमाण बरंच कमी आहे आणि फॅट्स आणि प्रोटीन्सचं प्रमाण जास्ती असल्यामुळे काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. साधारण 25 पर्यंत काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो. म्हणजेच काजू खाऊन रक्तातली साखर अतिशय हळू वाढते किंवा फार वेगाने वाढत नाही. काजूमध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी असल्यामुळे काजूचं ग्लायसेमिक लोड सुद्धा कमी आहे. म्हणजे शुगरच्या दृष्टीने विचार केला की रक्तातली साखर वाढेल का काजू खाऊन, तर याचं उत्तर असं आहे की नाही, डेफिनेटली काजू खाऊन रक्तातली साखर इमिजिएटली वाढणार नाही आणि मधुमेही त्यांच्या आहारामध्ये काजूचा समावेश करू शकतात. पण थांबा, अजून पुढचं आपलं होतंय. दुसरा मुद्दा असा काजूचा विचार करताना तो म्हणजे काजूमुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं का. तर आता खरं पाहायला गेलं तर काजू हा वनस्पतीजन्य पदार्थ आहे, म्हणजे झाडापासून आपल्याला काजू मिळतो. तर कोणत्याही वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये मुळातच कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे काजूमध्ये कोलेस्ट्रॉल आहे अशी जर का तुमची समजूत असेल तर ती चुकीची. त्यामुळे काजूतनं कोलेस्ट्रॉल मिळून तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढेल हे साफ चुकीचं आहे, त्याला काही आधार नाही. दुसरी गोष्ट, काजूतलं फॅट खूप जास्ती आहे, ते कोलेस्ट्रॉल मध्ये कन्वर्ट होईल का, तर असंही काही फार शक्यता म्हणता येणार नाही. कारण की काजू मधलं जे फॅट आहे हे अनसॅच्युरेटेड प्रकारचं आहे आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण तुलनेने काजूमध्ये कमी आहे. त्यामुळे काजू खाऊन डिरेक्टली कोलेस्ट्रॉल वाढायचा असा फारसा काही संबंध नाही. तर कोलेस्ट्रॉल जरी तुमचा जास्ती असेल, काही प्रमाणात काजू खायला हरकत नाही, कारण की काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नाही आणि काजू खाऊन डायरेक्टली कोलेस्ट्रॉल वाढण्यासारखं असं त्याच्यामध्ये काही नाही. आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे. काजू खाऊन वजन वाढेल का. तर हो, डेफिनेटली तुम्ही जर का काजू भरपूर प्रमाणामध्ये खाल्लेत किंवा रोजच खाल्लेत तर वजन वाढायला स्कोप आहे. कारण मी सांगितलं तसं काजूमध्ये फॅटचं प्रमाण पुष्कळ आहे. जरी आपण विचार केला की 100 ग्रॅम काजूमध्ये साधारण किती काजू येतील, तर एका काजूचं वजन साधारण मोठ्या काजूचं 2 ते 2.5 ग्रॅम असतं. जरी आपण ऍव्हरेज 2 ग्रॅम पकडलं तरी 100 ग्रॅम मध्ये साधारण एक 50 काजू मावतात किंवा त्याच्यामध्ये भरतात. तुम्ही काजू खाताना किती खाता याच्यावरती पण डिपेंड करतं की तुमच्या पोटामध्ये किती फॅट जाणार आहे. साधारण 50 ग्रॅम मधनं 40 ग्रॅम फॅट म्हणजे एका काजूमध्ये 1 ग्रॅम फॅट असतं, असं आपण साधा हिशोब करूयात समजायला सोपा. 4-5 काजू दिवसभरात खाल्लेत तर साधारण 4 ते 5 ग्रॅम फॅट तुमच्या पोटामध्ये जाणार आहे. मला वाटतं इतकं ठीक आहे. पण हेच जर का तुम्ही काजूची वाटी घेऊन समोर बसलात, काजू कसे संपतात आपल्याला कळतही नाही, आपल्या आवडीचे असल्यामुळे आपण मस्त त्याच्यावरती ताव मारतो, तर असं तुम्ही जर का करणार असाल, म्हणजे 4-5च्या ठिकाणी जर का तुम्ही 15-20 काजू खाल्लेत तर 15-20 ग्रॅम म्हणजे जवळपास चौपट फॅट तुमच्या पोटात जाणार आहे आणि मग निश्चितच ह्याचा परिणाम तुमच्या वजनावरती होऊ शकणार. त्यामुळे जर वजन तुम्हाला आटोक्यात ठेवायचं आहे किंवा वजन वाढलेलं कमी करायचं आहे तर फार काजू खाऊन चालणार नाही, थोड्या प्रमाणात निश्चित चालते. आणि वजन जर तुमचं वाढलं तर मात्र तुमच्या शुगर वरती आणि कोलेस्ट्रॉल वरती, ब्लड प्रेशर वरती इनडायरेक्टली परिणाम होणार आहे.
त्यामुळे काजू खाऊन डायरेक्टली जरी काही तोटा नसला तरी तुम्ही अति प्रमाणात काजू खाल्ले तर निश्चितच तोटा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काजू खाताना तुम्ही कसे खाता. काजू खाताना अनेक जण सॉल्टेड काजू खातात, म्हणजे मीठ लावलेले काजू खातात किंवा तळलेले आणि मीठ लावलेले काजू खातात. जर तुम्ही या पद्धतीने काजू खाणार असाल तर त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्ती असं म्हणता येईल, कारण अशा काजूंमधनं खूप जास्ती प्रमाणात तेल आणि खूप जास्ती प्रमाणात मीठ सुद्धा पोटात जात आहे, ज्याचा आपल्याला तसा काही फायदा नाहीये, तोटाच जास्ती. त्यामुळे अशा प्रकारे काजू खाण्याचं तुम्ही नक्की टाळा. मग काजू कशा प्रकारे खाल्ले पाहिजेत, तर साधे आपले जे रेग्युलर काजू असतात तेही खायला हरकत नाही, पण काजूमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही अँटी न्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त असतं. फॉर एक्झाम्पल फायटेट्स, आणि हे फायटेट्सचं अतिरिक्त प्रमाण जे असतं त्यामुळे काजू पचायला थोडे जड असतात. आणि दुसरी गोष्ट, काजूच्या बरोबरीने तुम्ही जे काही खाताय किंवा काजूतले इतर न्यूट्रिएंट्स याचं ऍब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं फायटेट्समुळे. हे जर का तुम्हाला टाळायचं असेल तर काजू खाताना डेफिनेटली ते 2 प्रकारे खाता येतील. एक तर अगदी लाईट रोस्ट करून, म्हणजे खूप मोठ्या फ्लेमवर नाही पण अगदी लो फ्लेम वरती काजू थोडेसे भाजून किंवा परतून ठेवायचे आणि मग ते खायचे, मीठ वगैरे न लावता. किंवा दुसरा प्रकार हा जास्ती सोयीचा आणि जास्ती फायद्याचा आहे, तो म्हणजे काजू ओव्हरनाईट भिजवून खायचे, रात्रभर पाण्यात भिजवायचे आणि मग ते सकाळी उठून खायचे. या पद्धतीने जर तुम्ही काजू खाल्लेत आणि ठराविक प्रमाणामध्ये खाल्लेत मग ते नियमित खाऊन सुद्धा चालणार आहे, म्हणजे काजूला खूप घाबरायची गरज नाहीये, पण डेफिनेटली काही ठराविक काळजी तुम्हाला जरूर घ्यायची. शिवाय काही जणांना काजूची ॲलर्जी सुद्धा असते. जर काजू खाऊन तुम्हाला काही त्रास होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला काजू टाळावेच लागणार आहेत. जसे काजू सॉल्टेड मिळतात तसे साखर लावलेले सुद्धा मिळतात. काजू कतली, त्याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात साखर असते, शिवाय त्याला अल्युमिनियमचा थर त्याच्यावरती दिला असतो, त्यामुळे असे पदार्थ खाणं जरूर टाळा. काजूचं अजून काय करता येईल, काजूची तुम्ही सगळ्या इतर नट्स बरोबर पूड करून ठेवू शकता आणि ती तुमच्या रोजच्या दुधामध्ये घालू शकता. जर कधी खीर करणार असाल तर त्याच्यामध्ये घालू शकता. या पद्धतीने पण खूप जास्ती प्रमाणात काजू पोटात जाणार नाहीत आणि ते खाल्ल्याचंही तुम्हाला समाधान मिळेल. काजूची करी ही सुद्धा फेमस आहे, म्हणजे काजूची उसळ थोडक्यात आपण करतो किंवा त्याला ग्रेव्ही सारखं करतो, ती सुद्धा कधी क्वचित आहारामध्ये घ्यायला हरकत नाही. पण ती करताना पुन्हा खूप बटर त्याच्यामध्ये घालतात किंवा त्याच्यामध्ये काही जण साखर घालतात. असं जर तुम्ही करणार असाल तर ते टाळा. त्याबरोबरीने काजू तुम्ही त्याची पेस्ट करून ती वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा ग्रेव्हीज मध्येही घालू शकता. या पद्धतीने पण साधारण तुम्ही 4 जणांचा स्वयंपाक करणार असाल तर एक 7-8 काजूची पेस्ट तुम्ही ग्रेव्हीमध्ये घातलीत तर ती पुरेशी होते, म्हणजे प्रत्येकाच्या पोटात या हिशोबाने साधारण एक 2-3 काजू जातात, तर तेवढं ठीक आहे. कुठल्याही प्रकारे काजूचा अतिरेक टाळा, पण त्याला घाबरूही नका. तर एवढं बोलून आज आपण थांबणार आहोत इथे, पण तुमचे काजू बद्दलचे अनुभव मला ऐकायचे. तुम्ही काजू खाता का की घाबरता काजूला, आणि खात असाल तर ते कुठल्या पद्धतीने खाता आणि किती प्रमाणात खाता एका वेळेला, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. किंवा काजूचे काही फायदे तोटे तुम्हाला पर्सनली जाणवलेत का तेही मला जरूर कळवा. या सोमवारचा प्रश्न असा होता की मधुमेहींनी प्रवासात काय काळजी घ्यायला हवी, आणि वैशाली अयाचित यांनी या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्यांनी अगदी इलॅबरेट करून सांगितले की मधुमेहींनी प्रवासाला जाताना बरोबर काय घ्यायचं किंवा प्रवासात गेल्यानंतर तिथे काही त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, डॉक्टरांशी कसा त्यांचा सल्ला आधी घ्यायचा, किंवा काही त्रास झाला प्रवासात तर काय करायचं. तर मला वाटतं हे समर्पक उत्तर असल्यामुळे आणि बरोबर पद्धतीने त्यांनी ते मांडल्यामुळे त्यांना आपण आजच्या मंडे क्विजचे विनर अनाउन्स करतोय. खूप खूप अभिनंदन. तर अशा प्रकारे दर सोमवारी आम्ही जी मंडे क्विज पोस्ट करतो त्यात जरूर सहभागी व्हा, आणि दर मंगळवारी आपण भेटतोच आहोत माझ्या डायबिटीसवरच्या व्हिडिओच्या माध्यमातून. असेच भेटत राहूयात. धन्यवाद.